श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 9 गुणरूप. समास 3 निसंदेह निरूपण. श्रीराम श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन, हे केवी घडे श्रीराम. मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की असे कसे ब्रह्मज्ञान, ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोक्ता, सकळांमध्ये अलिप्तता, येईल कैसी श्रीराम. सर्व करून अकर्ता राहणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसे शक्य होईल. तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोक्ता, स्वर्ग नरकही आता, येणे न्याय श्रीराम. तथापि तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोक्ता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो की काय. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परितो भोगून अभोक्ता योगी, यात नाही तया लागी, येण्याची पाडे श्रीराम. जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो अभोक्ताच असतो का. मग याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही असं म्हणायचं का. कुटून नाही कुटीला, रडवून नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला, योगेश्वर श्रीराम. याचा अर्थ असा होतो का की त्याला कोणी मारून कुटून काढला तरी तो मार खातच नाही, दुःखाने रडूनही रडत नाही, कण्हत कुंथत असूनही तो योगेश्वर कुंथत कण्हत नाही. जन्म नसो न घातला, पतित नसो न झाला, यातना नसो न पावला, नाना परी श्रीराम. जन्म घेऊनही जन्मत नाही, पतित नसून पतित होतो आणि यातना नसूनही यातना भोगतो. ऐसा श्रोत यांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान, केले पाहिजे श्रीराम. वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले, तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे श्रीराम. वक्ता म्हणू लागला की तुम्ही सावध व्हावे, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलता ते योग्यच आहे. ज्याचा अनुभव जैसा, तो बोलतो तैसा, संपदे वीण जो दिवसा, तो निरर्थक श्रीराम. ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याचा भरवसा हे निरर्थक ठरतो. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगिल्याची भोगी सदा, शब्द ज्ञाने श्रीराम. ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि जो अज्ञानारूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो, त्याला शब्दज्ञान असले तरी त्यामुळे जन्म मरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे, ओळखावा श्रीराम. योग्याची ओळख योग्यालाच पटते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल तोच चतुर माणसाची पारख करू शकतो. अनुभवी अनुभवी सकळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भावगळे, विदेही देखता श्रीराम. जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो आणि जो विदेही असतो त्यास कुणीही विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. बद्ध सारिखा सिद्ध आणि सिद्ध सारिखा बद्ध, एक भावील तो अबद्ध, म्हणावाच न लगे श्रीराम. कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोंग आणीत असतो. त्यांना जो एकसारखे मानतो तो मूर्ख असतो हे सांगण्याचीही आवश्यकता नाही. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी, कैसी द्यावी श्रीराम. ज्याला एखाद्या भूताने झडपलेले असते तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो.
म्हणून दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल? तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवन मुक्त, दोघे समान मानिल तो युक्त, कैसा म्हणावा श्रीराम. त्याचप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवन मुक्ताला समान मानील त्या पुरुषाला शहाणे कसे म्हणावे? आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येथे श्रुती सावचित्त, क्षण एक व्हावे श्रीराम. आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो, तरी श्रोत्याने क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. जो जो ज्ञाने गुप्त झाला, तो तो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला, नाहीच काही श्रीराम. जो जो कुणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही, तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे, न लगे काही श्रीराम. त्याला शोधून कसं करावं? कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणाराच तद्रूप होतो, त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना, काही केल्या श्रीराम. त्याच्या देहात शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वात म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तेथे तो भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केल्या निवडून वेगळाही काढता येत नाही. दिसतो परी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरीवरी, कळेल कैसा श्रीराम. दिसायला इतर सामान्य देहधारी माणसांसारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. पण वरवर पाहिले असता हे कसे कळून येईल? कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार, निर्विकार होती श्रीराम. त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की तो शोध घेणाराच निर्विकार होतो. तो परमात्मा केवळ, तयास नाही माया जळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही श्रीराम. तो केवळ परमात्मा रूपच झालेला असतो. त्याच्या ठिकाणी मायारूपी मूळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो. त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विटाळ त्याला झालेला नसतो. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना श्रीराम. असा जो योगीराज असतो तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्म आणि वेदाचे बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देह भाविता देहची दिसे, परी अंतरा नारिसे असे, तयास शोधिता नसे, जन्म मरण श्रीराम. देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी वेगळीच असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्म मरण नाही हे कळून येते. जयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे, कोठून कैचे श्रीराम. ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे. निर्गुणास जन्म कल्पिला आणि निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला, आपला आपण श्रीराम. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. माध्यानी थुंकता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपण आजवरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी, आपणास घडे श्रीराम. भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुसऱ्या संबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्यालाच भोगावे लागते. आणि ज्ञानी पुरुषाला जन्म मरण आहे हे चिंतिले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. त्यामुळे त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष आपल्याला लागतो.
समर्थरायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले स्वान, तरी ते स्वानची आहे श्रीराम. एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे, तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते. पण कुत्री त्याच्यावर भुंकतात. ती बोलून चालून कुत्रीच असतात. त्यांना त्याची थोरवी कशी करणार? ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावासारिखा फळद्रूप, देव तैसा श्रीराम. ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो. त्याप्रमाणेच अज्ञानी माणसाचे असते. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा श्रीराम. देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो, पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल? देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला, हे तो घडेना श्रीराम. देव एकला एकच सर्वत्र ओतप्रोत संचलेला असतो, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामरूपांचा केला आहे, म्हणून तो बहुविध झाला, पण असे तर घडत नाही. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी श्रीराम. त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. जळोन काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ठ होईल हा विचार, बोलोच नये श्रीराम. लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्ठाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा दिसतो, पण ते परत काष्ठ होईल असा विचार तर बोलू सुद्धा नाहीये. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, त्यास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी श्रीराम. कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. जळत असलेला कापराचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो, तसा ज्ञानाग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मच येत नाही. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, बोघ निवडिता निवडेना, गंगेमध्ये श्रीराम. भाजलेले बीज असले की ते पेरले तरी उगवून येत नाही. वस्त्र एकदा जळले की त्याची घडी उकलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. ओघ गंगे मागे दिसे, गंगा एक देशी असे, साधू काहीच न भासे, आणि आत्मा सर्वगत श्रीराम. गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो आणि गंगा तर एकदेशी आहे, पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो तर आत्मा आहे, म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही. सुवर्ण नव्हे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमूढ, तयास हे उमजेची ना श्रीराम. परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की ते सुवर्ण परत लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूढ असतात त्यांना हे उमजत नाही, म्हणून साधूस जन्म असतो असे ते समजतात. अंधास काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ तसे, सन्नपाती श्रीराम. आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल? सन्निपात ज्वर झालेला रोगी त्या ज्वरामुळे वाटेल ते बरळू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधू बद्दलही हवे ते बरळत असतात. जो स्वप्नामध्ये भ्याला, तो स्वप्न भये ओसाणला, हे ते भये जागत्याला, केवी लागे श्रीराम. जो स्वप्नात भ्यालेला असतो तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण जो जागा झालेला असतो त्याला स्वप्न भय कसे वाटणार? मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखली, दोघांची अवस्था लेखिली, सारखीच कैसी श्रीराम. दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी आहे हे ओळखले नाही,
त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याला. दुसऱ्याने ती मुळी आहे, सर्प नव्हे हे ओळखले, त्यामुळे तो मुळीच भ्याला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी लेखता येईल? हाती धरिता ही डसेना, ते एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना, तयासीच बाधी श्रीराम. ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाही, हे भ्यालेल्या माणसाला पटत नाही, म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. विंचू सर्प डसला, तेने तोची जा कळला, तयाचेनी लोक झाला, कासावी सत्कैसा श्रीराम. ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील? आता तुटला अनुमान, ज्ञानियांस कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण, सुखेची ना श्रीराम. आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्ममरणही चुकत नाही. एका जाणण्यासाठी लोक पडिले आटाटी, नेणपणे हिंपुटी होती, जन्म मृत्ये श्रीराम. एका आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत राहतात आणि अज्ञानाने कष्टी होतात, जन्म मृत्यूचे दुःख भोगत राहतात. त्याची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता श्रीराम. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल, तरी सावधान सावधान असे वक्ता म्हणाल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपण नाम समास तिसरा समाप्त.